तर आपण कोणते पोझिशन बघितले होते? बाय डिफॉल्ट कोणती हो? स्टॅटिक. नेक्स्ट कोणती बघितली? आणि फिक्स बघितलं. तर आज बघणार आहे आपण ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह. काल रिलेटिव्ह पण सांगितलं तुम्हाला थोडी. तरी अजून आपण रिलेटिव्हला चालू करू. माझ्याकडे एक ड्यू आहे. त्याला क्लास दिलेला आहे मी. बॉक्स आउट नाव दिलंय किंवा आउटर बॉक्स पण असं देऊ शकतो आपण. आणि एक दुसरा एक ड्यू घेतला आपण, त्यामध्ये क्लास काय दिलं? इनर दिलेला आहे. ठीक आहे. तुझा हा ड्यू काढला एक आणि चेक केला आपण. कंट्रोल एस. ठीक आहे. आपल्याकडे इथे बॉक्स आउट आहे. त्याला आपण नाव देऊ आउटर बॉक्स. एक ड्यू घेतला. तर त्या क्लासला आपण काय दिले हो? विड्थ दिली 400, हाईट दिली 400 आणि बॅकग्राऊंड कलर आहे रेड. ओके. आता हा ड्यू मला सेंटरला आणायचा आहे किंवा मला असं थोडस बाजूला सरकवायचं आहे. तर काय करावं लागेल? हा थोडस मला टॉप पासून आणि लेफ्ट पासून सरकवायचं आहे थोडासा. हा मार्जिन जर दिलं तरी पण आपलं काम होणार आहे. किंवा मार्जिन दिलं तर आपल्याला काय करावं लागेल? मार्जिन टॉप न पाहिजे मला तर आपण 30, मला राईट नको आहे, बॉटम पण नको आहे आणि लेफ्टला 30. हे शॉर्ट हँड प्रॉपर्टीज आहे तुम्हाला मार्जिनची. हा हे कसं प्रॉपर, हे कसं वर्क करतं मार्जिन माहिती आहे का कुणाला? म्हणजे तुम्हाला हेच माहिती नाही अजून मार्जिन कसं वर्क करते. 30 आलं. ठीक आहे. आता आपण बघूया. ठीक आहे. मी काय करतो इथं 10. त्याच्यापेक्षा आपण काय करू? हा बॉक्स आहे. त्या बॉक्सला मला टॉपला मार्जिन द्यायचे, तर मी काय म्हणणार? मार्जिन किंवा बॉक्सच्या ऐवजी आपण काय करू? एक पॅरेग्राफ घेऊ मार्जिन शिकण्यासाठी आधी तात्पुरतं. त्या पॅरेग्राफला आपण काय करू? CSS देऊ. आपल्याकडे एक पॅरेग्राफ आहे. आता मला या पॅरेग्राफला टॉप न मार्जिन द्यायचे आहे, तर मी काय करतो इथे? मार्जिन टॉप 20 पिक्सल दिली. आली का? आता मला इथे पाहिजे राईट न पण मार्जिन पाहिजे मला थोडीशी, तर काय करतो मी इथे? मार्जिन राईट 20 पिक्सल टाकलं. आली का इथे?
आणि पॅरेग्राफ टाकून म्हणजे कोण जाईल. ठीक आहे. आणि इथे चेक करू. ते ऑरेंज कलरची पट्टी आता तुम्हाला कुठे कुठे दिसते? टॉपला आणि राईटला दिसते. राईट साइड आहे. का दिसते ते आपण इथं काय आलं? मार्जिन टॉप गेला ते मार्जिन राईट घेतला, पूर्ण स्पेस कव्हर केला. ठीक आहे. तर आता इथं मी जर पी वर केलं तर आपल्याला ऑरेंज पट्टी कुठे दिसते? टॉपला आणि राईटलाच दिसते बघा. मी म्हणलं आता इथे मार्जिन बॉटम 20 पिक्सल हे खाली पण दिसते का? तो ऑरेंज पट्टी कुठे कुठे दिसते? आता आपण मार्जिन कुठे दिली? टॉप, राईट आणि बॉटम. ठीक आहे. मी म्हणलं मार्जिन लेफ्ट 20 पिक्सल. आता कुठे आली हो? चारी साईडला आली बघा. आता आपण काय दिलं? मार्जिन टॉप, मार्जिन राईट, मार्जिन बॉटम, मार्जिन लेफ्ट. तर हे प्रॉपर वे नाही. आपण प्रत्येक याला टॉपला एक लिहितोय म्हणजे 4 वेळेस कोड लिहावा लागला आपल्याला. तर एक 4 वेळेस लिहायला लागायला नाही पाहिजे मग आपल्याला. त्यासाठी आपण त्याकडे एक शॉर्ट हँड आहे. तर मार्जिन लिहायचं, काहीच टाकायचं नाही पुढे, फक्त मार्जिन टाकायचं. टॉप, राईट, बॉटम वगैरे काहीच टाकायचं नाही. फर्स्ट व्हॅल्यू टाकलं आपण 4 व्हॅल्यू टाकू. 20 20 हे गरज नाही. मी तर काय टाकलं तो फर्स्ट व्हॅल्यू टॉप म्हणजे फर्स्ट काय टॉपची राहणार, सेकंड राईटची राहणार, थर्ड बॉटम राहणार आणि फोर्थ कोणती राहणार? लेफ्ट. हा म्हणजे कसं आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरते घड्याळाच्या काठीसारखं. बरोबर आहे? तर हे आलं लक्षात? हे आपल्याला नको आहे. समजा मी इथनं एक काढलं, आधी 4 डिजिट मध्ये दिलं होतं आपण. तर फर्स्ट व्हॅल्यू कोणती होती? टॉप होती, सेकंड राईट, थर्ड बॉटम आणि फोर्थ लेफ्ट होती. आता मी एक इथनं काय करतो? एक काढलं. आता 3 डिजिट मध्ये फर्स्ट व्हॅल्यू कुठली होईल? आणि मिडल आणि लास्टची आणि लेफ्टची काय झाली? तर इथं काय होणार? 3 डिजिट मध्ये जर ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस फर्स्ट ही तुमची टॉप असणार आहे आणि मिडल मधली जी व्हॅल्यू असणार आहे ज्यावेळेस आपण 3 डिजिट मध्ये देतो त्यावेळेस तुमची मिडलची जी व्हॅल्यू असणार आहे ती लेफ्ट राईट असणार आहे, राईट लेफ्ट. आणि शेवटची तिसरी नंबरची जी असणार आहे ती बॉटम असणार आहे. ठीक आहे. आपण इथं काय करू? लेफ्ट राईटला 7 टाकून बघू. राईट लेफ्ट हे दिसतंय आता इथं 7. थोडासा इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला जास्त स्पेस आला बघा. दिसला? तर मी 4 डिजिट मध्ये तर टाकलं तर काय होतं? तो पहिली व्हॅल्यू टॉप, दुसरी राईट, तिसरी बॉटम, चौथी लेफ्ट. 3 डिजिट मध्ये टाकलं तर टॉप, राईट, लेफ्ट आणि बॉटम. आता समजा मी इथलं काय करतो? 2च डिजिट मध्ये ठेवतो. आता काय होईल? फर्स्ट टॉप बॉटम. ठीक आहे. आणि इथे काय होईल? फर्स्ट टॉप बॉटम राहील आणि दुसरी राहील ही राईट आणि लेफ्ट. ठीक आहे. आपण काय करू इथे? दहा टॉप म्हणजे कळून येईल आपल्याला. आलं का लक्षात?
तर 2 डिजिट मध्ये दिला तर काय आहे तो फर्स्ट टी टॉप बॉटम आणि सेकंड राईट लेफ्ट. समजा मी 1 डिजिट मध्ये दिलं तर काय होईल, चारही साईडला 20-20 आपला होईल. ओके, तर एकदा अजून रिव्हिजन मध्ये सांगा मला. म्हणजे 4 डिजिट मध्ये टाकलं तर फर्स्ट व्हॅल्यू कुठली आणि सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि 3 डिजिट मध्ये टाकलं तर बॉटम आणि 2 मध्ये टाकलं तर आणि 1 मध्ये टाकलं तर ऑल साइड. सिमिलर वे इथं पॅडिंग साठी वापरणार. इथं मी मार्जिनच्या ऐवजी पॅडिंग टाकलं तरी सेम वर्क होणार. ओके, दोघांसाठी तेच फॉर्म्युला आहे. आलं लक्षात? एवढंच की पॅडिंग काय होती, कुठनं वर्क करते पॅडिंग, बॉर्डरच्या आतमधनं. बॉक्स मॉडेल झाले आपलं पहिल्याच दिवशी आणि मार्जिन बाहेर. ओके, आताचा जो फॉर्म्युला बघितला आपण क्लॉकवाईज तो मार्जिन आणि पॅडिंग साठी सेम आहे. तर आपण काय दिली इथं पॅरेग्राफला पॅडिंग आतनं दिली 20 पिक्सल चारही साईडने. दिसते हिरवं थोडस ते आणि मार्जिन पण. ठीक आहे, इथपर्यंत काय नाही प्रॉब्लेम. मार्जिन आणि पॅडिंग कळालं. ठीक आहे, समजा मी काय करतो पॅराग्राफला मी विड्थ देतो 400 पिक्सल. आता तो कुठे आला, इथे आला. त्याला मला थोडस इकडे सरकवायचं आहे. पॅडिंग सरकून काय फायदा आहे का मला? मी जर पॅडिंग असं म्हणलं टॉपला 20 पाहिजे सर, ठीक आहे, आणि लेफ्ट आपला राईटला पण पाहिजे 20, बॉटमला पण पाहिजे 20 आणि मला तो थोडं इकडे सरकवायचं आहे लेफ्ट साईडनं. म्हणून मी इकडे 80 जर टाकलं तर काय होणार आहे, कंटेंट सरकणार आहे. बॉक्स सरकला एका बाजूला थोडासा नाही, मग आपल्याला पॅडिंगचं काही इथं गरज नाही पडणार. मग आपण सिमिलर वे विचार करू. मार्जिन मध्ये टॉप 20 टाकली, राईट 20, बॉटम 20 आणि लेफ्ट आपण काय करू 90 पिक्सल टाकू, थोडा सर्कल बाजूला. मग मी काय करतो इथे 290 टाकतो, थोडा अजून सर्कल आहे. तर ह्याच्याऐवजी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, म्हणजे इथेच एक आपल्याकडे शॉर्टकट आहे. जर तुम्हाला ड्यू तो पॅरेग्राफ किंवा ड्यू मला जर सेंटरला आणायचा असेल तर मी फर्स्ट व्हॅल्यू टाकतो आणि दुसरी व्हॅल्यू टाकतो. फर्स्ट व्हॅल्यू कशी वर्क करते, कुठे कुठे लागणार 0, 2 डिजिट मध्ये टॉप बॉटम आणि सेकंड राईट लेफ्ट. ठीक आहे, टॉप बॉटम 0-0 झाली आणि राईट लेफ्ट किती 20 झाली. ओके, आता मी काय करतो इथे 20 च्या ऐवजी ऑटो टाकतो. ऑटो मला तर मी त्या ब्राउझरला सांगितले की तुझं कॅल्क्युलेट कर आणि ते मला दे. तर काय केलं त्यांनी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केलं आणि मला त्याने सेंटरला दिलं. तर ऑटो केली तिने मार्जिन दोन्ही साईडने. टॉपला आपण काय घेतो टॉप बॉटम 0 आणि सेकंड डिजिट काय टाकला आपण ऑटो टाकल्यामुळे तो स्वतःच कॅल्क्युलेट करून सेंटरला आला. लक्षात आलं का एवढा? हा, ओके गुड. तर आता आपल्याला हेच बघायचं आहे, असं आहे बॉक्स साठी. ठीक आहे, तर आपण इथे बघू एक आउटर बॉक्स आहे आपल्याकडे, त्याला CSS दिलेली आहे आपण. तर विड्थ दिलेली आहे मी, हाईट दिलेली आहे आणि बॅकग्राऊंड कलर दिला आहे. हे मार्जिन 0 ऑटो कव्हावर होईल ज्यावेळेस तुम्ही इथं विड्थ हे पिक्सल मध्ये देताल. इथं 400 पिक्सल दिले, जर इथं पर्सेंटेज मध्ये देत तर ते वर्क नाही होणार. 100% जर तुमची विड्थ असेल तर ते वर्क नाही होणार. हा थोडं लक्षात ठेवा. हा, तर आता आपण इथं व्ह्यू घेतलाय, त्याला दिली CSS सर्व. तर इथं आला, हा मला सेंटरला आणायचा आता सारखा. तर काय करायला लागेल,
हा मार्जिन झिरो ऑटो. ओके आला. जर मी इथं विड्थ 100% म्हणली तर काय होईल? ते पूर्ण विड्थच कव्हर होऊन जाईल ना. त्याला दिलं ना दिलं काय फरक नाही पडणार. हा जर मी तर म्हणलं 50% त्यावेळेस तो वर्क करणार ना. 100%च्या वेळेस ते हे अप्लाय करायचा प्रयत्नच करायचा नाही कधी. ठीक आहे. आता काय करतो मी ते इनर ड्यू घेतला, त्याला इनर नाव दिला क्लास आपण, आणि मी ते काय करतोय ते त्याला आपण विड्थ देऊ 200 पिक्सल, 200 पिक्सल आणि हाईट 200 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर देऊ आपण त्याला ॲक्वा. ठीक आहे. इथं आला. आता मला काय करायचंय, हा थोडासा इकडे सरकायचा आणि हे इकडे सरकायचा आहे. आपल्याकडे मार्जिन तर आहेच, पण अजून एक वे आहे आपल्याकडे इथे पोझिशन रिलेटिव्ह. सर्कलला का होतो नाही, तर पोझिशन रिलेटिव्ह वर्क करण्यासाठी आपण काल बघितलं तर इथे हेल्पर प्रॉपर्टी आपला टॉप आणि राईटने सरकवायचा त्याला. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, इथे पोझिशन रिलेटिव्ह दिले त्याला म्हणू आपण टॉपने 20 पिक्सल, लेफ्टने 20 पिक्सल. सर्कल का तो कुठला सर्कल, तो रेड कलरचा, म्हणजे त्याचा पॅरेंट कोण होता, हा आउटर ड्यू होता, त्याच्या बाजूला सर्कल आहे ना, तिथूनच सर्कल. ठीक आहे. मी अजून एक ड्यू घेतो डॉट इनर 01. ठीक आहे. त्याला विड्थ देऊ आपण 50, हाईट देऊ 50, बॅकग्राऊंड कलर देऊ आपण देऊ काय झालं, काय राहिलं, ठीक आहे. त्याच्या मागे जाऊन बसा. पन्नास दिलं, वॉटर कलर झाला त्याला. आपल्याला काय पाहिजे हो, बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू देऊ. ठीक आहे. हा इथं बसला. आता मला हा थोडं बाजूला सरकायचा आहे 20-20 पिक्सल नाही, तर मग मी इथं पण काय करणार हो, पोझिशन रिलेटिव्ह टॉपने 20 पिक्सल, लेफ्टने 20 पिक्सल. सर्कलला ठीक आहे. मी इथलं जरी हे काढलं तर तो ब्ल्यू कोणापासून सरकतोय, त्या ॲक्वा कलरचा जो ड्यू आहे त्याच्यापासून सरकतोय बाजूला. तर हे रिलेटिव्ह लक्षात आलं की रिलेटिव्ह हा कसं वर्क करतो, त्याचा पॅरेंट ड्यू पासून बाजूला सरकतो, ते वरच्या पॅरेंटला कन्सिडर करणार नाही. त्याचा नेक्स्ट पॅरेंट कोण आहे, इनर आहे, इनर 01 चा. हा
तर आता आपण बघू पोझिशन ऍब्सोल्यूटचं कसं वर्क करतं. हे आपण काय असतं त्याला काढून टाकू. ठीक आहे. आता एक माझ्याकडे रेड कलरचा आहे आणि एक aqua कलरचा आहे. पण मी रेडला कसं आणलं, मार्जिन 0 ऑटो करून काय आणलं, सेंटरला आणलं मी. ठीक आहे. आणि हा जो आहे मला थोडासा बाजूला सरकवायचा आहे. मी जर इथं पोझिशन ऍब्सोल्यूट केलं, काय झालं का नाही. मी पोझिशन इथं लेफ्टने 20 पिक्सल घेतो, टॉपने 20. तो कुठल्या सर्कलला होता, ज्यावेळेस ऍब्सोल्यूट पोझिशन अप्लाय केली तर तो काय झाला, बॉडी पासून रिलेट झाला. तर पोझिशन ऍब्सोल्यूट काय करतं की त्याच्या पॅरेंटला चेक करत जातं, त्याच्या पॅरेंटला कुठं पोझिशन रिलेटिव्ह आहे का चेक करत जातं. त्याचा पॅरेंट कोण आहे, इनरचा आउटर बॉक्स आहे. ह्याला पोझिशन रिलेटिव्ह दिली का आपण, नाही, तो चेक करत जाणार इथे. ह्याचा पॅरेंट कोण आहे अजून बघतोय, इथं बॉडी आहे. तर बॉडीला बाय डिफॉल्ट पोझिशन रिलेटिव्ह असणार आहे. ओके. मग तो काय करेल, बॉडी पासून लेफ्ट टॉप आणि लेफ्टला थोडासा मूव्ह झाला. मी काय करतो आता, ह्या ड्यूजचा पॅरेंट कोण आहे आता, आउटर बॉक्स आहे. मी त्याला म्हणतो पोझिशन रिलेटिव्ह करतो आता. ओके. तो कुठल्या सर्कलला होता, आउटर बॉक्स. म्हणजे पोझिशन ऍब्सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही यूज करणार आहे, ज्या ड्यूला तुम्ही पोझिशन ऍब्सोल्यूट दिली आहे, तो ड्यू काय करेल, चेक करेल त्याच्या पॅरेंटला ऍब्सोल्यूट आहे का. असेल तर मग त्याच्यापासून बाजूला सरकेल. आपण जे हेल्पर प्रॉपर्टीचा उपयोग करून देतोय, टॉप किंवा लेफ्टचा. नसेल तर मग तो अजून दुसरा पॅरेंट बघेल. इथं कुठं अजून ड्यू असेल तर चेक करेल, त्या ड्यूला रिलेटिव्ह पोझिशन आहे का चेक करेल. नंतर मग नसेल तर कुणाला तो बॉडीला कन्सिडर करेल. इथपर्यंत आलं लक्षात. हा, तर आता आपण एक टास्क बघू. राहू दे तुम्हाला. स्कॅन घेतोय ते. ठीक आहे. बॉक्सला आपण काय करू, सीएसएस देतो. त्याला 1000 पिक्सल. हाईट देऊ त्याला आपण 400. ठीक आहे. आणि याला मला सेंटरला आणायचं तर काय करावं लागेल, आला सेंटरला तो. तर आपला टास्क काय करायचा आहे, आता आपल्याकडे एक बॉक्स आहे. ओके. तर इथे एक बॉक्स बनवायचा असा, इथे एक ठेवायचा आहे, इथे एक घ्यायचा आहे, इथे एक, इथे एक,
आणि इथे येईल. ठीक आहे, असे टोटल 9 बनवायचे छोटे छोटे. टास्क लक्षात आला? ओके. आता मी इथे एक स्पॅन टाकलाय, त्या स्पॅनला आपण क्लास 2 डॉट बॉक्स 01 तर त्याला तर एकच टू. आणि ह्याच्यात टाकू आपण 1. ओके, चेक करू. इथं काय दिसते? 1 दिसते, 01. तर आता मी काय करतो, स्पॅन आहे आपल्या स्पॅनला थोडीशी सीएसएस देऊ. नंबर हाईट पण त्याला आपण नंबर बॅकग्राउंड कलर टू कलर टू व्हाईट. काय झालं इथे? मी तर हाईट विड्थ दिलेली आहे त्याला 100 आणि 60 दिलेली हाईट, तर ती इथं का लागत नाही? स्पॅन हा इनलाईन आहे. मला काय करावं लागेल त्यासाठी? डिस्प्ले काय करावं लागेल? इनलाईन डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. कालच लिहून दिला वाटतं, काल परत झालं वाटतं ना आपल्याला. इज इट पॉसिबल टू कन्वर्ट इनलाईन एलिमेंट इंटू ब्लॉक लेवल एलिमेंट? मी असं क्वेश्चन विचारला होता ना, दिला होता लिहून पण. यस, आपण म्हणलं तर यस, इट्स पॉसिबल विथ द हेल्प ऑफ डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. आला इथे? हा मला 1 जर सेंटरला घ्यायचा आहे 01, तर काय प्रॉपर्टी आहे? टेक्स्ट अलाइन सेंटर टाकायची. हा, तो सेंटरला आला. टेक्स्ट जर सेंटरला घ्यायचा असेल तर तुम्हाला हे यूज करावं लागेल. ओके, हे तर इथं बाय डिफॉल्ट आला आपल्याला. तर आपला टास्क काय होता होय? इथे एक पाहिजे आता, आणि इथे एक पाहिजे, असे 9 करायचे. आता मी काय करतो, स्पॅन टाकत जातो, असे कॉपी करतो. हा 4 टाकलेत, आले. पण आपल्याला हा इथं पाहिजे, तर हा बॉक्स 02 वाला मला कुठं पाहिजे हो? हा इथं पाहिजे, किंवा आधी इथं पकडू. कुठं पाहिजे? हा राईट साईडला पाहिजे एकदम. तर माझ्याकडे इथं मी क्लास दिलेला आहे, कॉमन सीएसएस लिहिली आपण टाइप सिलेक्टरचा उपयोग करून स्पॅनला. आणि इथे काय करू आपण, त्याचा पर्टिक्युलर क्लास घेऊ आणि त्याला काय म्हणू? पोझिशन ऍब्सोल्यूट. तो काय झालं? मर्ज झाला तिथंच. पोझिशन ऍब्सोल्यूट ला आपण काय म्हणू? आपल्याला राईटला पाहिजे, तर राईट 0 म्हणू. आपल्याकडे हेल्पर प्रॉपर्टी आहे, इथं बघितली आपण. तर आपल्याला तो राईटला घेऊन जायचा आहे इथं. तर आपण काय म्हणू त्याला? राईट 0. तो कुठे गेला होता? बाहेर बॉडीला कन्सिडर केला रिलेटिव्ह. तर आता मला हे इथल्या बॉक्सला आणायचं आहे ऍक्वा कलरच्या, तर काय करावं लागेल?
तर इथं मला बॉक्सला पोझिशन रिलेटिव्ह बरोबर आला तो इथनं येते का लक्षात का जाते जमली ओके हे झाला आपला 02 वाला तर मी एक अजून एक देतो 03 त्याला पण आपण 3 करू हा मला कुठं पाहिजे हो मिडलला पाहिजे इथे तर मी याला काय म्हणतो 03 पोझिशन ऍब्सोल्यूट केलं मिडलला पाहिजे म्हणजे काय करावं लागेल मला इथे हा माझा किती आहे हा इक्वल कलरची बिट किती आहे 1000 आहे ना तर 1000च्या अर्धे आपल्याला इथं मिडल आणायचं 1000च्या अर्धे केल्यावर किती होणार आहे 500 तर मी याला लेफ्ट न काय म्हणतो 500 तो कुठं आला मिडलला आला नाही मिडलला त्याचे हे लेफ्ट साइड आली पण आपल्याला काय पाहिजे हा वाला पाहिजे ना मग हा माझा किती विड्थचा आहे बॉक्स हा स्पॅन आपण कितीचा घेतला हो 100 वाला तर मी किती 1000 मधनं 500 आपण 500 काढले इथं ठीक आहे ओके हा 1000 होता आपला तर 1000च्या इथं मायनस मी काढला अर्धे 500 झाले ठीक आहे आणि तो बॉक्स आपला कुठं आला होय इथं आला मी त्याला काय म्हणलं लेफ्ट 500 तर तो इथं आला पण मला हा बॉक्सचा सेंटर इथं पाहिजे असा हा तर त्या बॉक्सचा अर्थ काय करावं लागेल मला इकडे ढकलावं लागेल म्हणजे मला काय करावं लागेल 500 मधनं त्या बॉक्सची मायनस करावं लागेल बरोबर आहे तर मी इथं काय करणार 450 आला का ओके आता आपल्याकडे असं खूप गोष्टी असणार आहेत दरवेळेस आपण कॅल्क्युलेट करत असणार आहे बॉस किती हार्ड जाईल ते आम्हाला प्रत्येक वेळेस गोष्ट असंच करत बसायची म्हणलं तर बरोबर आहे की नाही तर त्यासाठी आपल्याकडे इथे हे आहे तर आपण काय म्हणायचं त्याला लेफ्ट 50% त्याच्या अर्धा ढकलून दे बस 50% केला आपण आता काय करायचं आपल्याला फक्त हा बॉक्स काय करायचा आहे इकडे आणायचा आहे तर आपण मायनस इथे काय करू शकतो असं 50 पिक्सल म्हणू शकतो असं त्याला आणि कॅल्क्युलेशन होणार नाही इथे तर आपल्याला हेच फॉर्म्युला यूज करायचा असंच करायचं आहे तर त्यासाठी आपल्याकडे काय एक प्रॉपर्टी आहे ती बघू आपण तर हा 50% मधून आपल्याला काय करायचं मायनस करायचं तर इथे आपल्याकडे प्रॉपर्टी आहे ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट ट्रान्सलेट आपल्याला कोणीकडे करायचं कोणत्या डायरेक्शन मध्ये करतोय आपण एक्स मध्येच पळतोय ना आपण एक्स डायरेक्शन झाली ना अशी असं व्हर्टिकल म्हणलं तर वाय डायरेक्शन मध्ये आपल्याला कशामध्ये घ्यायचं ते वाय डायरेक्शन मध्ये घ्यायचं असेल तर आपण काय करू आपण हे का ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट इथे एक्स टाकला मी बस आपल्याला कोणीकडे घेऊन जायचं तिकडं इकडे घेऊन जायचं आहे मग मी काय म्हणतो इथे मायनस 50 पिक्सल आला का पण हे पण 50 पिक्सल आपण दरवेळेस ते बॉक्सचे ह्या बॉक्सची स्पॅनचा आपण कॅल्क्युलेट करत असणार आहे का असं वेळ नाही तर स्पॅनला पण आपण काय म्हणणार आहे मी इथे कॅल्क्युलेट करत बसत नाही तुझं बघून घे -50% घेऊन जा त्याचं
ह्याची जी विड्थ होती या स्पॅनची किती होती हो 100 होती. तर त्याचं आपण 50 पिक्सल केलं होतं. तर आपण त्याला म्हणलं काय म्हणलं -50%. तू काय कर मायनस टाकलं म्हणजे कुणीकडे गेले होते इकडल्या साईडला गेलं आणि प्लस टाकलं असतं तर कुणीकडे गेलं असतं इकडे गेलं असतं. आपण प्लस टाकून पण बघू. प्लसच टाकलं डायरेक्ट तुम्हाला इथं 70 टाकू 80 टाकून बघू. प्लस व्हॅल्यू टाकलं तर कुठं चालले होतो इकडे सरकतोय आणि मायनस टाकलं तर तिकडे चालले. तर आपल्याला काय बनायचं होतं मिडलला पाहिजे तर 50%. आलं का हे समजलं. आता मला काय करायचंय आपण याला थोडस इथं सिक्वेन्स चेंज करू. टाकू चालतंय काय नाही. ठीक आहे. आता मला 14 कुठं पाहिजे हो इथं पाहिजे ना. तर इथं आपण 4 टाकू. ठीक आहे. हा इथे येऊन बसला. आता मला काय पाहिजे हा इथे पाहिजे. तर आपण काय करू त्याला बॉक्स 04 ला कॉपी केला. इथं लक्षात येते का आपण स्पॅनला कॉमन सीएसएस दिली आणि प्रत्येक स्पॅनचा क्लास घेऊन आपण काय करतोय वेगवेगळी सीएसएस देतोय. ठीक आहे. त्याला पोझिशन मी काय म्हणलो ऍब्सोल्यूट. टॉपला किती पाहिजे मला होता तो टॉपच्या ऐवजी काय मला इकडे घ्यायचा आहे लेफ्टला घ्यायचा आहे. तर लेफ्टला काय म्हणावं लागेल मला लेफ्ट ना इथं मी काय 50% म्हणलं होतं आधी. आता काय करतो मी लेफ्ट 0 तो आला का याच्यावर त्या एकच्या याच्यावर जाऊन बसला तो. तर आपल्याला काय करायचंय हा इथं आणायचं आहे मिडलला आणायचं टॉपनं मिडलला. तर काय करायला लागलो की आपली हाईट किती आहे बॉक्सची ऍक्वाची 400. 400च्या हाफ केल्यावर किती होणार आहे 200 होणार आहे. मी इथं काय म्हणतोय त्याला टॉप ना 200 पिक्सल म्हणलं. कुठं आला होतो तर त्याचा टॉप आला इथं मिडलला. पण आपल्याला काय पाहिजे हा पाहिजे. तर मग मला हा ह्याचा हा पाय हाईट वरी घ्यावा लागेल ना. तर हा बॉक्स किती आपला 60 आहे. तर मला 200 मधून किती मायनस करावं लागतील किती करावं लागेल 30 ना. तर मला इथं 30 मायनस करावं लागेल तर 170 बरोबर. आला का. तर असं कॅल्क्युलेट करणार आहे का आपण इथं पण नाही. मग आपण काय म्हणू इथे टॉपने 50% आला तो. तर मला हा काय करायचा आहे हो हा वरी न्यायचा मला 30 म्हणजे त्याचा अर्ध न्यायचा आहे. फक्त हा बॉक्सचा जो ब्लॅक वाला आहे मला त्याचा अर्ध न्यायचा वरती. तर मी काय म्हणणार इथे ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट वाय किती -50% किंवा मला काय म्हणावं लागेल इथे 30च्या -30 पिक्सल करावं लागेल. मग आपण 30 पिक्सल केलं तो आला सेंटरला. पण आपल्याला ते कॅल्क्युलेट करत बसणार आहे का आपण दरवेळेस नाही. मग त्यासाठी आपल्याकडे आहे 50% कारण आपल्याला तो वरती घेऊन जायचा आहे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. त्यामुळे आपण मायनस टाकली तिथं. झालं आता मला इथे इथं पाहिजे कुठं सेंटरला. कॉपी केला स्पॅन 05 ओके कॉपी केला
त्याला पोझिशन ऍब्सोल्यूट डिलीट. तर इथं आला 5. तर मला हा इथं पाहिजे. तर आधी आपण त्याला वाय डायरेक्शन मध्ये इथं सेंटरला आणून घेऊ. ठीक आहे. इथं काय म्हणू आपण त्याला, लेफ्ट 50%. तो इथं आला. ठीक आहे. आता याला इकडे सरकवण्याच्या आधी इथं खाली पण सेंटरला आणून घेऊ. तर टॉपनं किती घेऊ त्याला, टॉपनी 50%. तो कुठं आला, इथं आला. त्याचं काय आला, हा कॉर्नर आला इथे सेंटरला. तर आता आपल्याला याला मायनसनं काय करायचं, वर घेऊन जायचं आहे आणि लेफ्टला मायनस घेऊन जायचं आहे. तर कोणती प्रॉपर्टी आपल्याकडे, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. मी म्हणलं इथे ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. मी जर एक्स वाय डायरेक्शन केलं, नुसतं एक्स जर लिहिलं, तर मी काय करू शकतो, फक्त तो इकडे सर्कल, आपण वर सर्कल का नाही. मी जर आता इथं वाय टाकलं, तो वर सर्कल, पण इकडे सर्कल का नाही. मला ह्या वेळेस ह्या कंडिशनला काय पाहिजे, दोन्ही पाहिजे, दोन्ही यूज करायचं. तर मी इथं काय करतो, हे एक्स वाय दोन्ही ठेवत नाही, काढून टाकतो. आणि फर्स्ट व्हॅल्यू ही याच्यात असणार आहे एक्स. पहिली व्हॅल्यू काय असणार आहे एक्स, कॉमा देऊन दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे वाय डायरेक्शन मध्ये वर्क करणार आहे. आला का सेंटरला. जर मला एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये करायचं असेल तर मला काय करावं लागेल, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट -50% -50%. आलं का लक्षात. हे आता मी अजून एक घेतो 6 आहे तेव्हा. आता मला हा इथे कुठं पाहिजे, इथं पाहिजे ना. तर ह्याला आपण काय करू, आधी इथं आणू, राईट काय करू 0. तर आपल्याकडे आहे इथे या सर्व स्पॅनचा पॅरेंट कोण आहे, कोण आहे सर्व स्पॅनचा बॉक्स आहे. बॉक्सला आपण काय दिले, पोझिशन रिलेटिव्ह. म्हणून त्या पूर्ण त्या कॉकलचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ते आपले सर्व स्पॅन फिरता येत नसतं. अदरवाईज ते काय झाले असते, बॉडीला कन्सिडर केले असते. आपण इथे टाकू बॉक्स 6. ओके. त्याला म्हणू पोझिशन ऍब्सोल्यूट. मला कुणीकडे घेऊन जायचं आहे, राईटला 0. ठीक आहे. इथं आला, त्या 02 वरती जाऊन बसला. 02 त्याच्या मागे आहे. तर आता मला हा इथं खाली आणायचा आहे, टॉप राईट. टॉप 50% राईट. आला. पण आला, मला काय करायचं, मायनस मध्ये वरती घेऊन जायचं आहे. तर काय करावं लागेल, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट वाय मध्ये कसं घेऊन जायचं आहे, मायनस. आला. ठीक आहे. मग आता मला कुठं पाहिजे हो, इथे. आपण म्हणू याला इथे 7. ठीक आहे. 7 वाला बघू, 7 0 झाला का त्याला. तो इथं आला, तो आपल्याला इथे पाहिजे. तर मला त्याला लेफ्टला काय करावं लागेल, आधी लेफ्टला काय घेऊन घ्यावं लागेल मला त्याला, हे लेफ्ट 0 राईट, लेफ्ट 0. का झालं नाही हो, पोझिशन राईट, पोझिशन
येते लक्षात आला इथे 0 वर जाऊन बसला. आता मला इथे काय पाहिजे होतो बॉटमला पाहिजे तर काय करू शकतो आपण इथे राईट बॉटम आला तिथे काही कॅल्क्युलेट करायची गरज बसली नाही आपल्याला डायरेक्ट तो आला येऊन गेला. ठीक आहे आता आपल्याला कुठं आणायचं एक इथे घ्यायचं आहे सेंटरला 0.8 तर पोझिशन ऍब्सोल्यूट तर हा आधी कुठं आणतो हा इथं सेंटरला आणतो आधी आपण. ठीक आहे तर त्याला आपण लेफ्ट न काय म्हणू 50% आला तर इथं आणायचंय त्याला आपल्याला तर काय म्हणतो बॉटम 0 आला. आता फक्त हा आपल्याला काय करायचं वाय डायरेक्शन मध्ये मायनस मध्ये घेऊन जायचं काय करावं लागेल ट्रान्सफॉर्म एक्स मध्ये घेऊन जायचं आहे -50% आला. आता राहिला आपला इथे लास्ट तर इथे टाकू आपण एक स्कॅन घेऊ ह्याला म्हणलं पोझिशन ऍब्सोल्यूट राईट 0 आधी काय करू याला आपण राईटला आणू इथे राईट 0 आला इथे. आता इथं कुठं पाहिजे आपल्याला तो मग इथे काय करू आला क्लासमध्ये कोणाला काही कन्फ्युजन नाही करताल